बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या। एका बाजूला अक्षयचा एन्काउंटर झाल्याबद्दल पेढे वाटण्यात आले, फटाके फोडण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला अक्षयचा एन्काउंटर हा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे का, हे सगळं प्लॅन करून केलं होतं का, असा आरोपही सरकारवर करण्यात आला। या सगळ्यात अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी बदलापूरच्या त्या शाळेनं अक्षयला मारण्यासाठी पैसे दिले असा आरोप केला। अक्षयच्या वडिलांनी मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा खून केला असा दावा करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली। या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच आणखी एक बातमी आली, ती म्हणजे बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टमध्ये धाव घेतली आहे। साहजिकच मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असला तरी शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप अटक झालेली नाही। सोशल मीडियावर सुद्धा त्यांना अटक होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे आणि सोबतच अक्षयच्या एन्काउंटरमुळे केस बंद झाली तर शाळेकडून बाकी असलेल्या खुलाशांचं काय होणार असा प्रश्नही विचारला जातोय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर सुद्धा बदलापूरच्या त्या शाळेभोवती संशय का आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। शाळेवर शंका असण्याचं पहिलं कारण म्हणजे प्रकरण उघडकीस येण्यासाठी लागलेला वेळ। बदलापूर प्रकरणात 20 ऑगस्टला बदलापूर स्टेशन आणि शाळेजवळ आंदोलन झालं असलं तरी ही घटना घडली होती 12 आणि 13 ऑगस्टला। त्यानंतर मुलींच्या पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याची पुष्टी करणारे रिपोर्ट समोर आले। या सगळ्यानंतर मुलींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, पण या सगळ्यात शाळेचा माफीनामा आला 19 ऑगस्टला। म्हणजेच मुलींसोबत नेमकं काय घडलं आहे याची मेडिकल रिपोर्ट्समधून पुष्टी झाल्यावर काही दिवसांनी। त्यातही माफीनामा येण्याआधी आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली होती। नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता। शाळेवर सुद्धा कारवाई करण्याबद्दलचा दबाव वाढत चालला होता। अशातच मुलीचे पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेले तेव्हा त्यांना जवळपास 12 तास बसवून ठेवण्यात आलं। यावरून पोलीस अधिकारी आणि शाळेचे पदाधिकारी यांच्यात संवाद सुरू होता का, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता का, अशा शंका उपस्थित झाल्या आणि शाळेभोवती संशय निर्माण झाला। शाळेवर शंका असण्याचं दुसरं कारण म्हणजे मुख्याध्यापिकांनी पालकांना दिलेली माहिती। हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुलींच्या पालकांनी शाळेत धाव घेतली आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली। तेव्हा मुख्याध्यापिकांनी शाळेत अशी कुठलीही घटना घडली नाही असा दावा केला। सोबतच मुलगी सायकलवरून पडली असेल किंवा सायकलमुळे जखमी झाली असेल असं सांगून आपल्याला शाळेच्या बाहेर जायला सांगितलं असा आरोप मुलींच्या पालकांनी केला होता। शाळेत मुलींसोबत अशी घटना घडल्यानंतर घटना घडली आहे हे वैद्यकीय अहवालातून पुढे आल्यानंतरही शाळेनं असं काही घडलंय यावरच नकार दिला। त्यात मुख्याध्यापिकांनी केलेल्या दाव्यामुळे शाळा प्रशासनाबद्दलचा संताप आणखी वाढला। त्यात अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं असलं तरी शाळेच्या मुख्याध्यापिकांवर निलंबनाच्या व्यतिरिक्त कारवाई झालेली नाही। त्यामुळेच हलगर्जीपणा केल्यानंतरही मुख्याध्यापिकांवर न झालेली कारवाई शाळेभोवती संशय निर्माण करते। शाळेभोवती संशय असण्याचं तिसरं कारण म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बद्दलचं स्पष्टीकरण आणि अक्षयला नोकरी कशी मिळाली याबद्दलची शंका। ही घटना घडल्यानंतर जेव्हा मुलींच्या पालकांनी शाळेकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तेव्हा शाळेनं मागच्या 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल नसल्याचं सांगितलं। काही कामानिमित्त सीसीटीव्ही बंद होते असा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आला। शाळेत एवढी मोठी घटना घडल्यानंतर पुरावा म्हणून महत्त्वाचं ठरू शकणारं सीसीटीव्ही फुटेज शाळा प्रशासनाकडे नसल्याचं सांगण्यात आलं। रिनोव्हेशनच्या कामामुळे सीसीटीव्ही सुरू नव्हते अशी पुष्टीही जोडण्यात आली, पण पोलिसांकडून तक्रार दाखल करून घ्यायला झालेला उशीर यात शाळा प्रशासनानं हस्तक्षेप केला असे आरोप। यामुळे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यासाठी शाळेनं वेळ लावला का असा आरोप होऊ लागला। संशय वाढण्याचं आणखी एक कारण ठरलं ते म्हणजे अक्षय शिंदेला सफाई कर्मचाऱ्याची नोकरी कशी मिळाली याबद्दलच्या शंका। अक्षय 1 ऑगस्टला शाळेत कामाला लागला, त्यानंतर 12 आणि 13 ऑगस्टला ही घटना घडली। सुरुवातीला अक्षय कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून या शाळेत कामाला लागला असं सांगण्यात आलं। त्यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी आम्ही याच शाळेत साफसफाईचं काम करतो असं सांगितलं। त्यामुळं अक्षय कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून कामाला लागला की आई वडिलांच्या शिफारशीनं, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला। हा प्रश्न गंभीर ठरण्याचं कारण ठरलं अक्षयच्या आई वडिलांनी तो डोक्यात थोडा कमजोर आहे असा केलेला दावा। अक्षयचं एन्काउंटर झाल्यानंतरही त्याच्या घरच्यांनी तो फटाक्यांना घाबरायचा, रोड क्रॉस करताना त्याचा हात धरावा लागायचा असा दावा केला। त्यात
त्याच्या दोन्ही पत्नींनी अक्षय शारीरिक संबंधांवेळी हैवानासारखा वागायचा अशी माहिती पोलीस तपासात दिली। त्यामुळे अक्षय लहान मुलींच्या शाळेत काम करायला सक्षम होता का, त्याची पार्श्वभूमी न तपासता त्याला नोकरी कशी काय मिळाली असे प्रश्न उपस्थित झाले, ज्यावरून शाळेवरच शंका उपस्थित करण्यात आली। शाळेवर शंका वाढण्याचं चौथं कारण म्हणजे शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अजूनपर्यंत न झालेली अटक। ही घटना उघडकीस आल्यानंतर जी SIT स्थापन करण्यात आली त्यांनी आतापर्यंत 2 आरोपपत्र दाखल केली आहेत। यात असलेल्या नावांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका, सेविका, शिक्षिका यांच्यासोबतच शाळेच्या संस्थाचालकांचाही समावेश आहे। पीडित मुलींच्या वकिलांनी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या संस्थाचालकांवर या घटनेची माहिती असतानाही पोलिसांना न कळवल्याबद्दल पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी मागणी केली होती। पोलिसांनी आपटे आणि कोतवाल यांच्यावर पॉक्सोच्या कलमांतर्गत सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे, पण या दोघांना अद्याप अटक झालेली नाही। याआधीही आपटे आणि कोतवाल यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तेव्हा तो अर्ज फेटाळला गेला। न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा आपटे आणि कोतवाल यांच्या वकिलांनी जर 12 आणि 13 ऑगस्टला अशी घटना घडल्याचा आरोप गृहीत धरला तर या लहान मुलींनी या घटनेची माहिती त्याच वेळी शिक्षिका, सेविका किंवा पालकांना दिली नाही यावर विश्वासच बसत नाही। त्यामुळे अशी कुठली घटना घडलीच नसल्याची शक्यता निर्माण होते असा युक्तिवाद केला होता। कोतवाल आणि आपटे यांच्या वतीनं CCTV फुटेज गायब झालं नाही, त्यात आमचा कोणताही सहभाग नव्हता, तर मुख्याध्यापिकांच्या केबिनचं स्थलांतर झालं असल्यानं CCTV लावण्यात आले नव्हते अशी माहिती कोर्टाला देण्यात आली होती। पण CCTV फुटेज नसणं, पालकांकडून शाळेकडे आलेली तक्रार दाखल करून घेण्यात झालेला उशीर, मुख्याध्यापिका, शिक्षिका, सेविका अशा एकूणच शाळा प्रशासनाबद्दल उपस्थित झालेली शंका आणि तरीही शाळा प्रशासनावर निलंबना व्यतिरिक्त न झालेली कारवाई यामुळे शाळा प्रशासन आणि संस्थाचालक संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत। त्यात संस्थाचालकांचे भाजपशी राजकीय लागेबांधे असल्याचे आणि त्यामुळेच त्यांना अटकेपासून संरक्षण मिळत असल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते। पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला असूनही अटक न होणं म्हणजे गृह विभागाचं अपयश आहे अशी टीकाही करण्यात आली होती। या सगळ्यामुळे आता मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर शाळेशी संबंधित लोकांचं काय होणार हा प्रश्न विचारला जातोय। अक्षयनं पोलिसांना या लोकांबद्दल काही माहिती दिली होती का? पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी वेळ का लावला गेला? शाळेनं सुरुवातीला अशी घटना न घडल्याचा दावा का केला? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे। याआधी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दाखल केलेल्या अर्जावर तुम्ही अशा प्रकरणात अटकपूर्व जामीन मागत आहात असा सवाल न्यायाधीश RN लड्ढा यांनी केला होता। सोमवारी त्यांनी हा अर्ज फेटाळला अशाही बातम्या काही माध्यमांमध्ये आहेत, पण याबद्दलची सुनावणी 1 ऑक्टोबरला होईल असंही न्यायमूर्तींनी सांगितलं होतं। त्यामुळे आता विश्वस्त मंडळाचे चेअरमन आणि सचिव यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार, त्यांना अटक होणार का आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतरही शाळेभोवती कायम असलेलं संशयाचं वातावरण मिटणार का या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं आहे। याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।